त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो. महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षभरापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघत होता. अखेर सरकारच्या माध्यमातून निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आज कशामुळे आली तर शेतकरी बांधवांनो, गेल्या 3 वर्षापासून रखडलेला पीक विमा अखेर आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आला आहे आणि तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी तारीख सुद्धा जाहीर करण्यामध्ये आली. परंतु एक गोष्ट मात्र लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा सर्व शेतकरी बांधवांना अजिबात मिळणार नाही. तर मग कोणकोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आणि कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार हे सुद्धा जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मग लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार मागच्या वेळी ज्या शेतकरी बांधवांना 25% अग्रिम पीक विमा भेटला नाही किंवा ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा भेटला आहे, लक्षामध्ये घ्या दोन्ही प्रकारच्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, ज्यांना 25% पीक विमा आतापर्यंत भेटला नव्हता त्यांच्या खात्यामध्ये 100% रक्कम आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे आणि ज्यांना 25% पीक विमा भेटला होता त्यांच्या खात्यामध्ये 75% पीक विमा म्हणजे की अग्रिम पीक विमा आता जमा करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यामध्ये आला आहे. राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आजच्या शुभ मुहूर्तावर पीक विम्याच्या संदर्भात अत्यंत दिलासादायक ही बातमी आता म्हणावी लागेल. गेल्या 3 ते 4 वर्षापासून जो पीक विमा प्रलंबित होता, शेतकरी बांधवांनी भरपूर आंदोलने सुद्धा केली होती, परंतु कर्जमाफी झाली, परंतु पीक विमा आला नव्हता. अखेर आता त्या पीक विम्याला मंजुरी मिळाली आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यासाठी सह्या सुद्धा आता करण्यामध्ये आले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट पुन्हा लक्षामध्ये घ्या, हा पीक विमा आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरित केला जाणार नाही. आज फक्त महाराष्ट्र राज्यामधील निवडक 16 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली. आज फक्त 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला. बघा, केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून हा अतिशय मोठा पीक विमा आता मंजूर करण्यामध्ये आला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे की समजून घ्या, हे वितरण आता सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट डीबीटी प्रणालीद्वारे वितरित करण्यामध्ये येत आहे. बघा, त्यामुळे आता कसल्याही प्रकारे मध्यस्थ यामध्ये राहणार नाही आणि डायरेक्ट लाभ शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना विविध दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मोठी मदत आता मिळत आहे. तर मग लक्षामध्ये घ्या, या योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी आणि आपली KYC प्रक्रिया पूर्ण असणे आणि तुमचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असणे अतिशय महत्त्वाचं आहे. ही बाब अत्यंत आवश्यक आहे आणि अनिवार्य आहे. ज्यांचे बँक खाते आतापर्यंत आधार कार्डशी लिंक नाही त्यांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या बँकेमध्ये जाऊन आपले आधार सीडिंगचे काम लवकरात लवकर उरकून घ्या, जेणेकरून विम्याचे पैसे कसल्याही अडचणीशिवाय तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतील. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, ती आहे 16 जिल्ह्यांची यादी. हो, अगदी एका मिनिटामध्ये आपण आता 16 जिल्ह्यांची यादी पाहून घेणार आहोत. त्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तो तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे. तर मग लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, बँकिंग व्यवहारांमधील पारदर्शकता राखण्यासाठी आणि लाभाचे वितरण योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारने काही कडक नियम लागू केले आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांची उत्पन्न मर्यादा आणि जमिनीचा सातबारा आणि कुटुंबामधील सदस्यांची पात्रता तपासली जाणार आहे. जे शेतकरी या सर्व सरकारी निकषांच्या अंतर्गत येतात अशा गरजू आणि अल्पभूधारक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजच्या मुहूर्तावर पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, हे तर झालं पात्रतेबाबत. तर मग आता सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे की जिल्ह्यांची यादी. चला तर आता आपण यादी बघून घेऊया.
तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, निधी वितरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्याचा समावेश करण्यामध्ये आला आहे आणि ही प्रक्रिया आता जोमामध्ये सुरू करण्यामध्ये आली आहे. या भागामधील शेतकरी बांधव अनेक दिवसांपासून या हप्त्याची किंवा या रकमेची वाट बघत होते. बघा, तुम्हाला माहीत आहे 25% अग्रिम पीक विमा अगोदर शेतकरी बांधवांना मिळाला होता. तो काही शेतकरी बांधवांना भेटला तर काही शेतकरी बांधवांना भेटलाच नाही. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकरी बांधवांना 25% अग्रिम भेटला त्यांना 75% पीक विमा जो की रखडला होता तो आता जमा करण्यामध्ये येत आहे आणि ज्यांना 25% पण भेटला नाही अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मात्र आता हेक्टरीनुसार 18,000 आणि पुन्हा वर 900 रुपये आता त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, सकाळपासून शेतकऱ्यांना मेसेज यायला पण सुरुवात झाली आहे की त्यांच्या खात्यामध्ये 18,000 रुपये जमा झाले. प्रशासनाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांमध्ये देखील मोठे आनंदाचे वातावरण आहे. जर तुम्ही शहरी भागामधून जर असाल तरी पण तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे, कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकारने आता निर्णय घेतला सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा देण्याचा. परंतु लक्षामध्ये घ्या, उत्पन्नाची मर्यादा अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही ऐकलं असेल की 2.5 लाख रुपये तुमचं उत्पन्न नसावं. लक्षामध्ये घ्या, 2.5 लाखाच्या आतमध्ये असेल तर कसल्याही प्रकारे अडचण नाही, पण जर तुमचं उत्पन्न 2,51,000 रुपये किंवा 2.5 लाखाच्या वरती असेल तर मग शेतकरी बांधवांनो तुम्हाला खूपच मोठी अडचण येणार आहे. आता बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा त्यामध्ये सरकारने सांगितलं आहे रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांना आजपासून या निधीचा लाभ मिळायला सुरुवात झाली असून या जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रातील बँकांचा प्रभावी वापर करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा लाभ पोचवला जात आहे. ज्यांनी आपली खाती सरकारी किंवा सहकारी बँकांमध्ये उघडली आहे त्यांना ही रक्कम इतर बँकाच्या तुलनेमध्ये सर्वात अगोदर जमा करण्यामध्ये येत आहे. एवढं मात्र लक्षामध्ये घ्या, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सुद्धा पीक विमा आता मंजूर करण्यामध्ये आला आहे. म्हणजे की राज्य सरकारचा पीक विमा आणि केंद्र सरकारचा पीक विमा दोन्ही सरकारच्या माध्यमातून पीक विमा आता जमा करण्यामध्ये येत आहे, हे मात्र लक्षामध्ये घ्या. तर मग शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे ठाणे आणि पालघर या क्षेत्रामधील लाभार्थ्यांसाठी देखील आजची सकाळ एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. येथे देखील ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतीसाठी लागणाऱ्या मशागतीची काही खर्चाची चिंता आता शेतकऱ्यांची मिटली आहे. पोस्ट ऑफिस बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खाते असलेल्या शेतकऱ्यांनाही या विम्याचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय आता जमा करण्यामध्ये येत आहे. स्वतः राज्य सरकारने हा निर्णय आता घेतला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, या प्रक्रियेमध्ये पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आजच्या मुहूर्तावर करण्यामध्ये आला असून येथील स्थानिक प्रशासनाने बँकेतील गर्दी टाळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पैसे जमा करण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यांची KYC पूर्ण आहे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम सुरक्षित पोहोचत असल्याचं आता स्पष्ट झालं असून यामुळे शेतकऱ्यांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास भरपूर काही प्रमाणामध्ये वाढल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचे जिल्हे सुद्धा पाहून घ्या. आज आपण संपूर्ण यादी बघूनच घेणार आहोत. फक्त 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्यामध्ये येत आहे, हे मात्र विसरू नका. आता बघा, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही प्रक्रिया सध्या वेगाने राबविली जात आहे. आजच्या मुहूर्तावर हे वितरण होत असल्याने शेतकरी बांधवांच्या आर्थिक नियोजनाला एक मोठा आधार मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकामध्ये प्रत्यक्ष जाऊन चौकशी करायला सुरुवात केली असून खात्यामध्ये रक्कम जमा झाल्यामुळे शेती कामी मोठी मदत आता मिळत आहे. शेतकरी बांधव भरपूर दिवसापासून चिंता करत होते, पीक विमा मिळणार का, पीक विमा येणार होता तर मग पीक विमा कुठे गेला. भरपूर दिवसापासून शेतकरी बांधवांनी अशा देखील अपडेट ऐकल्या होत्या. आता ते कोणतेही न्यूज चॅनल असो, परंतु अपडेट मात्र आल्या होत्या की पीक विमा आज येणार, पीक विमा उद्या येणार, परंतु पीक विमा शेतकरी बांधवांना भेटला नव्हता. तर मग शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला जास्त चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण की राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांची ऑनलाईन बैठक पार पडली. हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला व
भारत देशाला माहीत आहे. याच बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पीक विमा आता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग कधीपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल हे सुद्धा माहीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे. शेतकरी बांधवांनो, सकाळच्या 10 वाजल्यापासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत संपूर्ण दिवसभरामध्ये वितरण प्रक्रिया सुरू राहील आणि रात्रीपर्यंत का होईना परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मात्र पीक विमा जमा झालेला असेल. तर मग आता लक्षामध्ये घ्या, सरकारने सांगितल्यानुसार बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की औरंगाबाद, म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर जालना या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक विम्यांच्या पैशाचे वितरण पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यामध्ये आल्या आहेत. टप्प्याटप्प्याने हे वाटप संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील 16 जिल्ह्यामध्ये आता करण्यामध्ये येत आहे. तुम्ही अगदी बरोबर ऐकता शेतकरी बांधवांनो, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. भरपूर दिवसापासून सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं होतं की पीक विमा जमा झाला आहे, परंतु पीक विमा जमा झाला नव्हता. याचं कारण होतं डीबीटी प्रक्रिया स्लो होती आणि या ठिकाणी तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीक विमा भेटला नव्हता. परंतु आता चिंता करू नका, सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्या आहे. स्वतः राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी आता स्वतः या मोठ्या पीक विम्यावर लक्ष दिलं आहे आणि पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागला आहे. जर तुमचा मोबाईलवर आतापर्यंत मेसेज आला नसेल की पीक विमा जमा झाला तर अजिबात घाबरून जाऊ नका. थोडासा संयम ठेवा, कारण सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे मेसेज यायला काय उशीरसुद्धा लागू शकतो. आता लक्षामध्ये घ्या, वितरण तर झालं आहे, परंतु आपण सांगितल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने वितरण होत आहे. म्हणजे की लक्षामध्ये घ्या, आता जर वितरण जर झालं तर प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये वितरण होत आहे. त्यामुळे एकाच वेळी वितरण होणं शक्य नाही. त्यामुळे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वाट बघा. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी संपूर्ण बघितल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, नाहीतर मग तुमची एक चूक आणि या ठिकाणी तुमचा पीक विमा पुन्हा एकदा रखडू शकतो. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, प्रत्यक्षात रक्कम जमा झालेली असू शकते तुमच्या खात्यामध्ये सध्या पण. कारण की लक्षामध्ये घ्या, तुम्ही तुमचा मोबाईल आता चेक करा. तुमच्या मोबाईलमध्ये जर मेसेज आला नसेल तरी पण काळजी करण्यासारखं कारण नाही. तुम्ही आपल्या संबंधित बँक शाखेमध्ये जाऊन किंवा पासबुक चेक करून तुमची रक्कम तपासून घ्या. आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, पुढील क्रमांकाचे जिल्हे त्यामध्ये सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक विम्याचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम पोहोचत असून प्रशासनाने सर्व बँकांना लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्याला आज मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या अनेक दिवसाच्या प्रतीक्षेला आता पूर्ण विराम मिळाला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमची प्रतीक्षा आता पूर्णतः संपली आहे. कारण की तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे की लक्षामध्ये घ्या, पीक विमा सर्वात अगोदर कोणत्या बँकांमध्ये जमा होईल हा देखील प्रश्न शेतकरी बांधवांचा आहे. तर सरकारने त्या बँका सुद्धा निवडल्या आहे. आता लक्षामध्ये घ्या, सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची यादी पूर्ण करूया, नंतर काही सेकंदामध्ये आपण त्या बँका बघूया. आता बघा, गडचिरोली आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यांचा सुद्धा समावेश करण्यामध्ये आला आहे. या भागामधील शेतकऱ्यांची अंतिम यादी बँकाकडे सोपविण्यामध्ये आली असून पुढच्या काही तासामध्ये त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याने सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या शाखेमध्ये सतत संपर्क ठेवणं अतिशय महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. आता शेतकरी बांधवांनो, बँकांची यादी लक्षामध्ये घ्या. या पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने काही बँकाची निवड केली आहे. बघा, जर या बँकांमध्ये तुमचं अकाउंट उघडलेलं नसेल तर अजिबात काळजी करू नका. आता लक्षामध्ये घ्या, सरकारने सांगितलं आहे सर्व बँकांमध्ये पीक विमा येणार, परंतु या बँकांमध्ये सर्वात अगोदर पीक विमा जमा होणार. तर त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा सुद्धा समावेश करण्यामध्ये आला. त्यानंतर HDFC बँकेचा सुद्धा समावेश आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक आणि बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर ICICI बँक
ॲक्सिस बँक, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक. बघा, ह्याच त्या बँके आहे ज्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, जर यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल तर चिंता करू नका, पुढील यादीमध्ये नक्कीच नाव येईल. आणि जेव्हा कधी यादी जाहीर होते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असते. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी बांधवांनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.